नमस्कार मित्रांनो, आज तारीख 1 नोव्हेंबर 2025. तर आज आम्ही असं इकडे गगनगिरी महाराजांच्या मठात आलेलो आहे. खोपोलीमध्ये आहे हा मठ. तर तुम्हाला मी सांगतो की पहिलं तर मी तुम्हाला सांगतो की खोपोलीला कसं यायचं, म्हणजे लाईक ह्या मठामध्ये येण्यासाठी तुम्हाला कोणते रस्ते. एक जर तुम्ही मुंबईतनं येत असाल, जर प्रायव्हेट व्हेकलने येत असाल तर काय नाही, एक्सप्रेस वेवरनं तुम्ही येऊ शकता. पण जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करत असाल तर मुंबईच्या सेंट्रल लाईनवरनं खोपोलीच्या स्टेशनवर येऊ शकता. तर त्या खोपोलीच्या स्टेशनवरनं फक्त अवघ्या 1.5 किलोमीटरच्या अंतरावर हा मठ आहे. आणि जर तुम्ही पुण्याच्या साईडने येत असाल तर तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. म्हणजे जर प्रायव्हेट व्हेकलने येत असाल तर काही प्रॉब्लेम नाही, डायरेक्ट हायवेने तुम्ही येऊ शकता. पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करत असाल तर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर मग निगडीला थांबून निगडीवरनं लोणावळ्याची PML घेऊ शकता. आणि लोणावळ्यात उतरून परत इथं खोपोलीच्या सिटी बसेस आहेत, त्या तुम्हाला इथं येऊन येतील खोपोलीच्या स्टँडला. आयदर नाही तर मग तुम्ही ट्रेन येत असाल तर मग तुम्ही लोकल पकडू शकता पुण्यावरनं लोणावळ्यापर्यंत लोकल. आणि लोणावळ्यावरनं परत तुम्हाला खोपोलीला यायला लागेल सिटी बसने खोपोलीच्या. तर अशा प्रकारे, आणि सिटी बस बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन इथनं अंतर 1 ते 1.5 किलोमीटर एवढंच आहे. तर चला आपण बघूया मठ कसा आहे आणि आपण गगनगिरी महाराजांचं दर्शन पण घेऊया. स्वामी गगनगिरी महाराज मठ हा पाताळगंगेच्या किनारी बांधलेला आहे. या मठाच्या मागे खंडाळाच्या डोंगर रांगा आहेत, त्यामुळे ह्या मठाला आणखी शोभा येते. गगनगिरी महाराज मठात प्रवेश करताच येथे तुम्हाला असे सुंदर असे दृश्य बघायला मिळेल. गगनगिरी महाराज हे त्यांच्या लहानपणापासून साधू संतांच्या संगतीत राहत होते. त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या 9व्या वर्षी संन्यास घेतला होता आणि ते हिमालयात निघून गेले होते. येथे दर्शन घेतल्यानंतर जसे तुम्ही पुढे जाल तर शेजारी पाताळगंगा नदीचे दर्शन होते. नदीच्या वाहत्या पाण्याच्या आवाजाने आणि मठातील शांततेने मन कसे प्रसन्न होते. येथे एक 9 ग्रहांचे सुंदर असे मंदिर आहे, जेथे तुम्ही दर्शन घेऊन पुढे गुहेच्या दिशेने जाऊ शकता. महाराजांचे दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढे गुहेच्या दिशेने चाललो आहे. हे शेजारी तुम्ही मंदिर बघू शकता, हे प्रति केदारनाथचं मंदिर आहे. आणि गगनगिरी महाराजांचं पूर्ण नाव तुम्हाला माहिती आहे का? तर गगनगिरी महाराजांचं पूर्ण नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर आहे. तर पाटण गावचे, म्हणजे साताऱ्यामध्ये जे पाटण येतं ना, त्यात तिथे राहायचे ते आधी. पण त्यांनी लहानपणी संन्यास घेतला जेव्हा त्यांचं आईवडिलांचं निधन झालं. त्यानंतर ते मग म्हणजे नाथ प्रणती म्हणतो ना आपण, त्या संप्रदायाचे. म्हणजे 32 शिराळ्याला नाथाचं मंदिर आहे, ज्यांना कोणाला माहिती असेल. मग त्यांनी तिथं बऱ्यापैकी शिक्षा घेतली होती. ओके. आणि हे जे इथलं जे मठ आहे म्हणजे खोपोलीमधलं, तर त्यांनी 4 फेब्रुवारी 2008ला समाधी घेतलेली इथं. आणि त्यांचा जन्म इथला नाही आहे, जन्म तो सातारा त्या साईडचा आहे. पाटण गावचा आहे त्यांचं. पाटण गावचा, सो ते पाटणकर आहेत. आणि इथे आम्ही इथं गुहा दर्शनसाठी आलो आहे आणि दाखवतो तुम्हाला व्हिडिओ. आता सध्या तरी चालू आहे प्रवेश, 8 ते 5 वाजेपर्यंत आहे टायमिंग, त्यांनी चेंज केलं आहे. तर बघू शकतो ह्या साईडने. येथील हा चढाचा रस्ता संपल्यानंतर तुम्हाला ह्या पायऱ्या लागतील. या पायऱ्यांवरून चालत जाताना खूप सुंदर असे नजारे पाहायला मिळतात. तर आम्ही पोहोचलेलो आहे आता गुहेपाशी. तर आता आत जाऊन बघूया. ही गुहा डोंगर फोडून तयार केलेली आहे आणि गगनगिरी महाराज येथे तपस्या करत होते. गगनगिरी महाराज मठात अन्नछत्रालय देखील आहे, ज्याचं कुपन घेऊन तुम्ही महाप्रसादाचा आस्वाद घेऊ शकता. कुपनची किंमत ही 20 रुपये पर पर्सन आहे. तर आमचं दर्शन आत्ताच झालं. गगनगिरी महाराजांचं पण दर्शन झालं आणि वरती जी गुहा आहे तर तिथे पण आम्ही जाऊन आलो. खूप सुंदर अनुभव आला आम्हाला. शांतता आणि क्लीन खूप आहे, स्वच्छता आणि शांतता दोन्ही आहे. आणि आज पण वातावरण पण असं एकदम पावसाळा झालं, त्याच्यामुळे खूप सुंदर
अनुभवाला आम्हाला. तुम्ही येणार असेल तर पावसात नाही तर थंडीतच या, उन्हाळ्यात येऊ नका. उन्हाळ्यात खूप एवढं गरमी काही आहे. नाही. बघायला असं. येस. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. येस. चला बाय. बाय बाय. सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा आणि कमेंट पण करा. हां. चलो बाय.